राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी आज त्यांच्या सहकुटुंब सहपरिवारासह अंमळनेर तालुक्यातील हिंगोणा या गावामध्ये मतदान केलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः मदत व पुनर्वसन मंत्री आहेत। दादा काय सांगाल, तुम्ही सहकुटुंब आईसोबत परिवारासोबत या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय सांगाल? काय मुळामध्ये कुटुंबाचा जर का सपोर्ट नसला, आज समजा कुटुंब खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहिलं, त्यामुळेच निवडणुकीच्या समोर जायला कुठेतरी आपल्याला फेस करता येतं किंवा त्याचा भार कमी मोठ्या प्रमाणावरती होतो। आज हिंगोणे गावामध्ये दोदवत हिंगोणे मिळून माझं गाव आहे। त्या गावामध्ये मतदान करताना सर्व गाव म्हणजे दोन्ही गावं जी असतील तो सगळा मतदार राजा इथं उपस्थित झाला आणि आनंद वाटतो की ज्या पद्धतीने गावातल्या वरिष्ठांचा आमच्यासारख्यांच्या मागे आशीर्वाद असतो, त्यामुळे थोडं आनंदाचं वातावरण आहे। आई आमची आहे, रोज इथंच येते, अजूनही शेतामध्येच जाते, त्याच्यामुळे ती शेतात तिला माहिती आहे की गावाची परिस्थिती काय असणार आहे, त्यामुळे शेतात जाणारी माझी आई आहे, त्यामुळे आनंद तर आहेच। दादा, शरद पवारांनी एक वक्तव्य केलं होतं की ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल, त्यांच्या निवडणुकीसंदर्भात त्यांची काळजी घेतली जाईल, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं। तुम्ही कसं बघता याकडे? मी पवार साहेबांचे मनापासून मी धन्यवाद मानतो की त्यांनी खास करून माझ्याकडे लक्ष दिलं आणि लक्ष दिल्यामुळेच आज हा विजय निश्चित झालेला आहे। पवार साहेबांचाच आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। दादा, राज्यात महायुतीच्या कशा पद्धतीची रणनीती आहे, किती जागा निवडून येतील, काय वाटतं विजयाचा विश्वास? सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला 23 तारखेला दिसेल महायुतीचं सरकार येईल आणि महायुतीच्या सरकारमध्ये असं वाटतं, माझा जो अंदाज आहे किंवा पक्षाचा अंदाज आहे की 200+ जागा असतील। तर हे होते राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री। महायुतीच्या 200+ जागा येतील असंच विधान या ठिकाणी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।